तर अहिल्यानगरमधील जामखेड रोडवर असलेल्या चंदन प्लास्टिक कंपनीला आग लागली आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे। अधिक अपडेट आपण घेतोय आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडून। कुणाल, काय अधिक अपडेट आहेत? प्रणिता, नक्कीच आपण बघू शकतो की अहिल्यानगर शहराजवळून जवळच नगर जामखेड रस्त्यावरती ही चंदन प्लास्टिक कंपनी आहे आणि या कंपनीला भीषण आग जी आहे ती लागलेली आहे। आपण हे जर सगळे दृश्य बघितलं, हे आगीचं रौद्र रूप जे आहे ते आपल्याला बघायला मिळतो आहे। धुराची लोळ जे आहे ते आजूबाजूला जे आहे ते पसरलेलं आहे। एकंदरीतच आपण बघतो की ही आगीची भीषणता अतिशय या ठिकाणी दाहकता जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहे ते नगर शहर असेल किंवा MIDC असेल या परिसरातून जे आहे त्या अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आग विझवण्याचं जे आहे काम जे सध्या सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आहे। सारोळाबद्दी ह्या गावालगत ही कंपनी होती आणि अचानकपणे ही आग लागलेली आहे। आग कशामुळे लागली याचं कारण जे आहे ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। मात्र प्लास्टिक असल्यानं काही वेळातच ह्या आगीने रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि सध्या ह्या संपूर्ण भागामध्ये सगळा धुराचा लोळ जो आहे तो पसरल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतं आहे। या आगीमध्ये ही सगळी कंपनी जी आहे ती जळून खाक झालेली आहे आणि आता आग विझवण्याचे प्रयत्न जे आहे ते शर्थीचे प्रयत्न जे आहे जे अग्निशमन दलाकडून सुरू आहेत। नगरची MIDC असेल किंवा नगर शहराची पालिकेचे अग्निशमन दल असेल या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि ही सगळी आग जी आहे ते विझवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। या ठिकाणी बघ्यांची गर्दी देखील आपल्याला बघायला मिळते आहे। आजूबाजूला सगळे नागरिक जे आहे नक्कीच कुणाल, या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।